नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कॉम्पिटिटिव्ह एक्झाम हब या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. अर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या संकल्पना बघण्यामध्ये आपल्याला काही बाबी ह्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्या बाबी परीक्षेच्या अनुषंगाने कुठल्या बाबी लक्षात ठेवणं गरजेचं आहे ते या ठिकाणी आपण नोट्सच्या माध्यमातून किंवा व्हिडिओच्या माध्यमातून आपणासमोर मांडत आहोत. त्याच्यामध्ये मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स म्हणजेच सहस्त्र विकास लक्ष्य हे या मुद्द्यावर आज आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, सप्टेंबर 2000 मध्ये जागतिक नेत्यांनी संयुक्त राष्ट्र सहस्त्र परिषदेमध्ये म्हणजेच जी काही UNMS म्हणजे युनायटेड नेशन मिलेनियम समिट्स ही जी काही परिषद झाली होती त्याच्यामध्ये काही वेगवेगळ्या गोष्टींवरती चर्चा करून म्हणजे जगातून गरिबी, भूक, रोग, निरक्षरता, पर्यावरणीय ऱ्हास आणि महिलांविरोधी असणारा भेदभाव हद्दपार करण्यासाठी एक काही कालबद्ध आणि मोजता येतील अशा लक्ष्यांचा एक संच स्वीकारला. त्यालाच एक रोडमॅप देखील म्हटलं जातं की त्या रोडमॅपचं नाव आहे की सहस्त्र विकास लक्ष्यांच्या स्वरूपात हा रोडमॅप या ठिकाणी केलेले आहे. त्याच्यामध्ये 8 ध्येये, 8 गोल्स, 21 लक्ष्य टार्गेट्स म्हणजेच आणि 60 निर्देशांक अशा संशोधित आराखड्यानुसार हा या ठिकाणी निर्देशांक किंवा विकास लक्ष्य या ठिकाणी ठरवण्यात आले. तर ते निर्देशांक किती ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे की 8 ध्येय, 21 लक्ष्य व 60 निर्देशांक असा संशोधित आराखडा या ठिकाणी स्वीकारण्यात आलेला आहे. जागतिक स्तरावरील ध्येय वैयक्तिक राष्ट्रीयस्तरीय लक्ष्यांची सुसंगत बनवण्यात आली. तसेच प्रत्येक देशाने प्रादेशिक स्तरावर लक्ष्य निश्चित केली. ही 8 गोल्स पुढीलप्रमाणे आहेत. ती आपण या ठिकाणी बघणार आहोत की पहिलं जे काही गोल आहे, जे काही ध्येय आहे ते अतिदारिद्र्य व भुकेचे निर्मूलन करणे हे होते. त्याच्यामध्ये काही सब पॉईंट्स या ठिकाणी मी शॉर्ट नोट्सच्या स्वरूपात दिलेले आहेत की प्रतिदिन $1पेक्षा कमीवर जगणाऱ्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी करणे हा महत्त्वाचा मुद्दा आहे की भुकेने पीडित असलेल्या लोकांचे प्रमाण हे निम्म्याने देखील कमी करणे म्हणजे भूकबळी हा निम्म्याने कमी करणे हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर सार्वत्रिक प्राथमिक शिक्षण साध्य करणे म्हणजेच सर्व मुले व मुली यांचे प्राथमिक शिक्षणाचा जो काही कार्यक्रम आहे ते कार्यक्रम पूर्ण करतील हे साध्य करायचं आहे सार्वत्रिक शिक्षणाच्या माध्यमातून. आणि त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा मुद्दा की जेंडर समानतेबाबत प्रोत्साहन देणे व महिलांचे सबलीकरण करणे म्हणजे 2005 पर्यंत शैक्षणिक माध्यमिक शिक्षण तर 2015 पर्यंत सर्व स्तरातील शिक्षण, 2015 सर्व स्तरांतील शिक्षण हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की सर्व स्तरांवरील लोकांचे शिक्षण प्राथमिक माध्यमिक पूर्ण करणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये चौथा महत्त्वाचा मुद्दा की बालमर्त्यतेची म्हणजेच रिड्यूस चाइल्ड मॉर्टॅलिटी हे प्रमाण देखील कमी करणं गरजेचं आहे. 5 वर्षाखालील बालकांमधील मृत्यूचे प्रमाण हे 203 कमी करणे गरजेचं आहे. हा डाटा मी समोर मेन्शन करतोय. 203 हा परीक्षेच्या अनुषंगानं लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण परीक्षेमध्ये आपल्याला खालीलपैकी कुठले सहस्त्र विकास लक्ष्य आहेत किंवा नाही किंवा विधान सत्य आहे किंवा विधान असत्य आहे ह्या दृष्टिकोनातून हे प्रश्न विचारलेले आहेत आणि इथून पुढे देखील विचारू शकतात. कारण ह्याच्यातल्या काही बाबी अजून परीक्षेला विचारलेल्या नाहीत. म्हणून या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून शॉर्ट नोट्सच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्यासमोर मांडण्यात येत आहेत. त्याच्यानंतर HIV, मलेरिया व इतर रोग जे काही आहेत ते कमी करणं गरजेचं आहे. माता आरोग्यात सुधारणा करणे गरजेचं आहे व माता मृत्यूचे प्रमाण हे 3 ते 4 कमी करणं गरजेचं आहे. नंतर पर्यावरणीय शाश्वतता साध्य करणे, देशांच्या धोरणांमध्ये शाश्वत विकासाच्या तत्त्वांचे एकात्मीकरण घडवून आणणे, सुरक्षित पेयजलांची शाश्वतता उपलब्ध नसलेल्या लोकांचे प्रमाण निम्म्याने कमी करणे म्हणजे सुरक्षित पाण्याची व्यवस्था करणे. थोडक्यात 2020 पर्यंत 100 दशलक्ष झोपडपट्टीच्या वासियांच्या जीवनात भरीव सुधारणा घडवून आणण्याचे देखील या ठिकाणी महत्त्वाचं उद्दिष्ट आहे. हे पर्यावरणीय शाश्वतता साध्य करण्याच्या अनुषंगाने आहे. तर विकासासाठी जागतिक भागीदारी निर्माण करणे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याच्यामध्ये खुल्या व्यापार व वित्तीय व्यवस्थेचा विकास करणे हा देखील महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी इन्क्लूड केलेला आहे. की नंतर गरीब देशांना कर्जमाफीची सुविधा उपलब्ध करून देणे व लहान व भूबंदिस्त देशांच्या विशेष गरजांकडे लक्ष देणं या ठिकाणी गरजेचं आहे. हे देखील या ठिकाणी ठरवलेलं होतं. औषध कंपन्यांशी सहकार्य करून परवडण्याजोगी औषधे उपलब्ध करून देणे हे या 8व्या लक्ष्यांमध्ये
सामील करण्यात आलं होतं. त्याच्यानंतर परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिमहत्त्वाची माहिती की ह्या गोलनुसार भारताने काय प्रगती केली आहे हे देखील परीक्षेच्या अनुषंगाने खूप खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये भारताचा जे काही MDG आराखडा आहे तो 2003च्या आराखड्यानुसार आधारलेला होता. त्यामध्ये 8 ध्येय व 12 लक्ष्ये आणि 35 निर्देशांक यांचा समावेश केला होता. परंतु 2015मध्ये जो काही भारताचा सांख्यिकी व प्रकल्प अंमलबजावणी मंत्रालयाने जो काही अहवाल जाहीर केला त्याच्यानुसार बाबी ह्या परीक्षेच्या अनुषंगाने गरजेचं आहे की 2015चा UNDPच्या अहवालामधील काही गोष्टी म्हणजे कुठल्या लक्ष्य पूर्ण केले आहे हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण त्याच्यावर परीक्षेला प्रश्न अजून आलेला नाही आणि आता येऊ शकतो. म्हणजेच UNDPनुसार भारताने 4 लक्ष्य पूर्ण केली. त्यापैकी पहिले लक्ष्य आहे की दारिद्र्यरेषेखालील लोकांचे प्रमाण हे निम्मे केले आहे. शिक्षणातील जेंडर असमानता नष्ट करणे आणि HIV एड्सचा प्रसार थांबवणे आणि खाजगी क्षेत्रांच्या सहकार्याने माहिती व संचार तंत्रज्ञानाचे फायदे उपलब्ध करून देणे ही लक्ष्य या ठिकाणी भारताने पूर्ण केलेली आहेत. म्हणजे 12 पैकी 4 हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर UNDPने 2015चा अहवाल आणि त्याच्यानंतर कुठले लक्ष्य साध्य केले हे लक्ष्य या ठिकाणी गरजेचं आहे, जे आपण नोट्सच्या माध्यमातून समोर बघत आहात आणि ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. अशा प्रकारे मिलेनियम डेव्हलपमेंट गोल्स याबद्दल महत्त्वाच्या माहिती परत एकदा मी शॉर्टमध्ये सांगतो की 8 ध्येय 21 लक्ष्य व 60 निर्देशांक हा महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि त्याच्यानंतर UNDPने 2015च्या अहवालानुसार 4 कुठली लक्ष्य पूर्ण केली हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे, तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आणि पुढील काही शाश्वत विकासाची लक्ष्ये हे ठरवलेल्या बाबीनुसार आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.